नमस्कार. मी शरद तिडे, चार्टर्ड मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत ज्या कंपनीला नुकतीच एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स. या कंपनीबद्दल या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. कंपनीच्या फायनान्शियल बद्दल, कंपनीच्या एकूणच उद्योग क्षेत्रातील प्रगतीबद्दल आणि कंपनीला मिळालेल्या ऑर्डर बद्दल अतिशय डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर चार्ट रीडर या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या प्रकारचेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीला मिळालेल्या ऑर्डर बद्दल या व्हिडिओमध्ये आपण अतिशय डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्या अगोदर सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीबद्दल आपण थोडेसे जाणून घेऊयात. सीजी पॉवर ही प्रामुख्याने रेल्वे क्षेत्रामध्ये सेवा पुरवणारी एक प्रमुख कंपनी असल्याचं आपल्याला दिसून येतं. गेल्या 86 वर्षांपासून या कंपनीचं एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. रेल्वे क्षेत्रामध्ये सेवा पुरवण्यासाठी अतिशय खूप मोठा एक्सपिरियन्स, खूप मोठा अनुभव या कंपनीकडे आहे. गेल्या 86 वर्षापासून ही कंपनी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. रेल्वे क्षेत्रातील पुरवल्या जाणाऱ्या प्रमुख सेवांमध्ये ही कंपनी प्रोपल्शन सिस्टम, ट्रॅक्शन मशीन, सिग्नलिंग उत्पादनं आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. कंपनीने ट्रेन कोलिजन ऍडव्हान्स सिस्टम किंवा ज्याला आपण कवच असं म्हणतो, या डोमेनमध्ये किंवा या विभागामध्ये देखील आपला विस्तार खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. कवच ही जी एक प्रणाली आहे ती रेल्वे नेटवर्कमध्ये एक सुरक्षा प्रणाली म्हणून वापरली जाणारी प्रणाली आहे कवच नावाची. तर त्याचाही विस्तार या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यासोबतच नोव्हेंबर 2020 मध्ये मुरुगप्पा ग्रुपचा भाग झाल्यापासून सीजी पॉवर या कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार शेती, अभियांत्रिकी आणि वित्तीय सेवांमध्ये देखील केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, तर विविध विभागांमध्ये या कंपनीच्या उत्पादनांचा किंवा सेवांचा विस्तार आपल्याला दिसून येत आहे. ही कंपनी भारत आणि स्वीडनमध्ये एकूण 18 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालवते. भारत आणि स्वीडन या दोन प्रमुख देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये ज्या औद्योगिक प्लांटमध्ये आपल्याला वीज क्षेत्रातील म्हणजेच इलेक्ट्रिसिटी या हे जे सेक्टर आहे त्यामधील अद्ययावत उपकरणं तयार केली जातात. याचाच अर्थ या कंपनीचा विस्तार इलेक्ट्रिसिटी, पॉवर जनरेशन या सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळून येतो. पॉवर जनरेशन सोबतच पॉवर डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर ट्रान्समिशन अशा तीनही सेक्टरमध्ये पॉवरच्या या कंपनीचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. कंपनीच्या फायनान्शियल बद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय स्ट्रॉंग फायनान्शियल गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये आपल्याला कंपनीच्या बॅलन्स शीट वरती एकूणच पाहायला मिळतं. त्यामध्ये रेव्हेन्यू मध्ये सतत वाढ होताना पाहायला मिळते. अतिशय चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू गेल्या 4 वर्षापासून कंपनी जनरेट करत असताना आपल्याला दिसून येते. गेल्या 4 वर्षांमध्ये सतत YoY प्रॉफिटेबल ग्रोथ आपल्याला या कंपनीची पाहायला मिळते. सतत प्रॉफिटेबल ही कंपनी असल्याचं पाहायला मिळते. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो जर पाहिला तर तो आज आपल्याला 0 असल्याचं पाहायला मिळते. डेट फ्री कंपनी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रमोटर्स होल्डिंग 58% आहे. FII यांचं होल्डिंग 14% आणि DIIचं होल्डिंग ऑलमोस्ट 12% असल्याचं पाहायला मिळते. म्युच्युअल फंड वाले सतत या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. आपला वाटा वाढवताना पाहायला मिळत आहे. डिसेंबर क्वार्टरचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं, डिसेंबर क्वार्टरच्या बाबत जर पाहिलं तर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट यामध्ये सतत वाढत असताना पाहायला मिळते. कंपनीचं एकूणच मार्केट कॅप जे आहे ते 91,500 कोटी रुपयांचं मार्केट कॅप आहे. ROE आणि PE रेशो, EPS याबद्दल जर बोलायचं गेलं तर गेल्या 4 वर्षापासून सतत पॉझिटिव्ह गोष्टी ROEच्या बाबतीत आणि EPSच्या बाबतीत आपल्याला कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये पाहायला मिळतात. कंपनीच्या शेअर प्राइस बद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीने
874 रुपयांचा उच्चांकी भाव आपल्या शेअरवर त्या ठिकाणी आपल्याला कंपनीच्या शेअरमध्ये दिसून आला होता. सध्या शेअरची प्राइस ही 599 600 रुपये या मार्केट प्राइस वरती ट्रेड करताना आपल्याला दिसून येते. आता जी कंपनीला ऑर्डर मिळाली आहे त्या ऑर्डर बद्दल आपण जाणून घेऊयात. कंपनीला 450 कोटी रुपयांची किनेट रेल्वे सोल्युशन कडून मोठी ऑर्डर मिळालेली आहे. या ऑर्डरमध्ये या करारामध्ये किंवा या ऑर्डरमध्ये 10 वंदे भारत ट्रेनच्या उत्पादनासाठी मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि इतर आवश्यक घटकांसह प्रपोल्शन किटचा समावेश केलेला आहे. ही ऑर्डर 450 कोटी रुपयांची असली तरी सुद्धा या व्यतिरिक्त कंपनीने म्हणजे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीने किनेट रेल्वे सोल्युशन सोबत एक दीर्घकालीन पुरवठा करारांचा भाग म्हणून किंवा दीर्घकालीन सेवा पुरवठादार म्हणून 35 वर्षांचा करार या कंपनीने केलेला आहे. या कंपनीचा एकूणच भारतीय रेल्वे सेवांचा जो होणारा विस्तार आहे त्याकडे जर पाहिलं तर कंपनीच्या भवितव्याबद्दल निश्चितच कुठलीही शंका घेण्याचं कारण नाहीये. आज जरी कंपनीच्या शेअरच्या प्राइस मध्ये एक फॉल पाहायला मिळत असला तरी एकूणच कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत, जे काही फायनान्शियल्स आहेत आणि एकूणच कंपनीकडून केली जाणारी जी गुंतवणूक आहे त्याकडे जर पाहिलं तर कंपनीचं भवितव्य हे निश्चितच अतिशय चांगलं दिसून येते. तर मित्रांनो, ही होती सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनी बद्दलची माहिती. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.